2019ची लोकसभा निवडणूक सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधात भाजपनं तिकीट दिलं होतं ते लिंगायत समाजाचे धर्मगुरू जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामींना। मोदी लाटेत शिंदे सलग दुसऱ्यांदा हरले आणि जयसिद्धेश्वर स्वामी सोलापूरचे खासदार बनले। पण यंदा मात्र स्वामींचं तिकीट भाजपनं कापलं आणि राम सातपुतेंना उमेदवारी दिली। हे सगळं घडताच जयसिद्धेश्वर स्वामी पोहोचले थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर। तिकीट कापल्यानंतर जयसिद्धेश्वर स्वामी नाराज आहेत का? विद्यमान खासदारांचं तिकीट भाजपनं नेमकं का कापलं जाणून घेऊयात। जयसिद्धेश्वर स्वामींनी तब्बल 1.5 लाख मतांनी शिंदेंचा पराभव केला होता। स्वामी जायंट किलर ठरले, पण गेल्या 5 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या। त्या इतक्या की जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकीच धोक्यात आली। तसं झालं असं की जयसिद्धेश्वर महाराजांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं होतं। त्यामुळे सोलापुरात खासदारकीची पोटनिवडणूक होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पण त्यांनी या विरोधात न्यायालयात आव्हान दिलं आणि त्यांना दिलासा मिळाला। आता 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा जयसिद्धेश्वर स्वामी उमेदवारीसाठी पुन्हा इच्छुक होते, पण भाजपनं त्यांना उमेदवारी देण्याची रिस्क का घेतली नाही? तर याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून झालेला वाद। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की खासदार म्हणून जयसिद्धेश्वर यांना आपल्या मतदारसंघात आपल्या कामाचा म्हणावा तसा ठसा उमटवता आलेला नाही। मतदारसंघातल्या कामावरून नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती। इतकंच नव्हे तर सोलापूरचे खासदार बेपत्ता अशी टीकाही अनेकदा त्यांच्यावर झाली आणि म्हणूनच भाजपनं जयसिद्धेश्वर यांच्याऐवजी राम सातपुतेंना संधी दिली। राम सातपुतेंच्या उमेदवारीमुळेच जयसिद्धेश्वर स्वामी नाराज झाल्याची चर्चा आहे आणि म्हणूनच त्यांनी थेट फडणवीसांनाच गाठलं। फडणवीसांशी मुंबईतल्या सागर बंगल्यावर चर्चा केली। एकीकडे तिकीट मिळाल्यानंतर राम सातपुते सोलापुरात तर जयसिद्धेश्वर स्वामी मुंबईत असं चित्र होतं। पण आता फडणवीसांच्या या भेटीनंतर जयसिद्धेश्वर स्वामी सातपुतेंच्या प्रचारात उतरणार का? काय असेल त्यांची पुढची राजकीय भूमिका हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।